आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज. मंचर प्रतिनिधी. हुतात्मा बाबू गेनू जलाशय डिंबे धरण मंगळवारी रात्री तसेच दिवसभर 189 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे धरण 37.23% भरले आहे. मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे कळंब गावातील वाडीवस्तीवरील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. भैरवनाथमळा, शिलमळा, दगडीमळा, शिरामळा येथील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पुणे-नाशिक हायवेवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर रामकर मानभावमळा या ठिकाणी पाणी जमा झाले होते. ओढ्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने रौद्र रूप धारण केले होते. नदीपात्रातही पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ओढ्याला, नदी नाल्याला नागरिकांनी मासे धरण्यासाठी, पाणी पाहण्यासाठी जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नांदूर-रामवाडी येथील रस्ता पाण्याखाली गेला आहे. येथील नागरिकांचा म्हाळुंगेकडे जाणारा संपर्क तुटला आहे. तसेच साकोरे येथील स्मशानभूमी, महादेव मंदिर पाण्याखाली गेले असून जाधवस्थळ येथील ओढ्याला मोठ्या प्रमाणावर पूर आल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, सावधानता बाळगावी, सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पाण्याचा वेग हा पाऊस सुरू असल्यामुळे वाढतच जाणार आहे. तरी वाडीवस्तीवरील नागरिकांनी काळजी घ्यावी. बहुतांशी ठिकाणच्या रस्त्यावरील मोऱ्या पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा रस्त्यावरील संपर्क तुटला आहे. पुणे-नाशिक महामार्गसुद्धा जलमय झाल्याचे दिसून आले.